नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। बाबासाहेबांबद्दल आदरानेच बोला, अन्यथा याद राखा। ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर भाजपा आणि आरएसएसचे चारित्र्य डागाळलेले असं बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्या बातमीमध्ये म्हटलंय। आज जो लढा आपण सुरू केला आहे तो आपण जेव्हा वस्ती वस्तीत घराघरात घेऊन जाऊ तेव्हा एक जागरूकता आपण निर्माण करायची आहे। यापुढे चळवळ असो की कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आदरानेच वक्तव्य करावे लागेल, अन्यथा त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी दिला आहे। ते अमित शाह यांच्या विरोधातील निषेध मोर्चात बोलत होते। ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की अमित शहाला वाचवायला नरेंद्र मोदी धावून आले। आपल्याला माहीत असेल की या मुंबईत एक रंगा बिल्ला नावाची जोडी होती आणि आताच हे रंगा बिल्ला एकमेकांना वाचवत आहेत। मी नरेंद्र मोदी यांना सांगतो की काँग्रेसला जेवढ्या शिव्या घालायच्या आहेत तेवढ्या घा, आम्हाला काय फरक पडत नाही, पण त्यामुळे तुमचं चारित्र्य उज्ज्वल होईल का? तर अजिबात नाही। तुमचं चारित्र्य आधीच डागाळलेलं आहे। काँग्रेसने बाबासाहेबांचा पराभव केला असे भाजप सांगते। पंतप्रधान नरेंद्र मोदी, मी तुम्हाला विचारतो की या मुंबईमधील 1952च्या लोकसभा निवडणुकीत आरएसएस आणि डावे पक्ष एकत्र होते की नाही हे सांगा। या दोघांनी मिळून मध्य मुंबईमध्ये बाबासाहेबांना निवडणुकीत हरवले आहे। हा इतिहास असल्याचेही बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितले। नरेंद्र मोदी यांना सांगू इच्छितो की काँग्रेसने बाबासाहेबांना विरोध केला होता का? तर हो, केला होता, पण तुमच्या आरएसएसने केलाय की नाही हे सांगा, असा सवालही उपस्थित करत बाळासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे की ज्यावेळी संसदेत महिलांना समान अधिकार देण्याची चर्चा आली त्यावेळी नरेंद्र मोदी, तुम्ही ज्या आरएसएसने स्वयंसेवक संघात आहात त्यातील महिला स्वयंसेवकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरावर मोर्चा काढला होता की नाही ते सांगा। यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, सदस्य महेश भारतीय, मुंबई सचिव आनंद जाधव, चेतन अहिरे तसेच शहरातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते।